नुसार राज्यातील 53 लाख लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही पण महिन्यांचे दोन्ही हप्ते 3000 रुपये आता मिळाले आहेत। परंतु राज्यातील आपल्या अशा पण काही लाडक्या बहिणी शिल्लक आहेत, त्यांना डिसेंबरचे 1500 रुपये अजून पण बँकेच्या खात्यावरती मिळालेच नाहीत। सरकारच्या माध्यमातून मागच्या 3 दिवसांच्या पाठीमागेच 3000 रुपये महिलांना सोडण्यास सुरुवात केली होती, परंतु लाडक्या बहिणींना फक्त अनेकांना नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळालेत, परंतु डिसेंबरचे 1500 रुपये मिळाले नाहीत। जर तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये मिळाले नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे। आज मुंबईमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिसेंबरच्या हप्त्यासाठी अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आल्या। ज्या बहिणींना फक्त नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत त्यांना डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी आज सोमवारी 5 जानेवारी रोजी वितरण करणं या ठिकाणी सुरू केलं आहे। मुख्यमंत्री साहेब आत्ताच म्हणाले आहेत की आज सोमवारी जो काय निधी आता बँकांना गेलाय हा वेगवेगळ्या 12 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आता निधी गेलाय। नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा केल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणं आम्ही आजपासून या ठिकाणी सुरुवात केल्या। आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आज सोमवारी पैसे सर्वांना मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन वर्षाच्या 5व्या दिवशी एक गोड बातमी आजसाठी दिली आहे। ती म्हणजे आता डिसेंबर हप्त्यापासून वंचित राहिलेल्या बहिणींना डिसेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी खात्यावरती जमा या ठिकाणी होऊ लागलाय। आज सोमवार आहे 5 जानेवारी रोजी नवीन वर्षाचा 5वा दिवस। लाडक्या बहिणींचा 100% गोड झाला आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रित 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता 3 दिवसांच्या पाठीमागे सोडण्यात आले होते, परंतु 2026 नवीन वर्षानिमित्त बँकांच्या डीबीटीचा नवा नियम लागू झाला आहे। म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून एका दिवसाला फक्त 35 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरित होऊ शकतात। 12 तासातून फक्त 7000 कोटी रुपये एका दिवसाला फक्त 12 जिल्ह्यांमध्ये सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। त्यामुळे 2 दिवसांच्या पाठीमागे फक्त तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळालेत, डिसेंबरचे 1500 रुपये आज तुम्हाला या ठिकाणी सोमवार 5 जानेवारी रोजी खात्यावरती जमा होणार आहेत। नवीन वर्षानिमित्त डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवीन नियम आल्याने फक्त तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळालेत, आज डिसेंबरचे 1500 रुपये या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या काय लाडक्या बहिणी आता 3000 रुपयांच्या वाट बघत होत्या परंतु फक्त 1500 रुपये जमा झाल्याने नाराज झाल्या होत्या, त्यांना सांगितले की आता एकाच वेळेला 3000 रुपये या ठिकाणी डीबीटीचा नवीन नियम आल्यामुळे सोडण्यात आलेले नाहीत। 2026 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक या बँकांचा नवीन नियमावली आता सादर झाल्यामुळे फक्त नोव्हेंबरचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसांच्या पाठीमागे आता पोहोचलेले आहेत आणि डिसेंबरचे 1500 रुपये आज सोमवार 5 जानेवारी 2026 आज बँकेच्या खात्यावरती सकाळी 10 वाजल्यापासून महिलांना डिसेंबरचा हप्ता वितरण झाल्याचा मेसेज येऊ लागलाय। ही अधिकृत बातमी काय आली आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। सगळ्यांनी बातमी बघा, डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, ही अधिकृत बातमी आता तुम्ही पाहिली आहे। तुम्हाला आता विश्वास पटलाय की आज पैसे 100% जमा होणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना अजून पण डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही म्हणून त्या नाराज झाल्या होत्या त्यांना खुश करण्यासाठी महत्त्वाची माहिती या ठिकाणी आज दिली आहे। तीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून 100% खरी माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहे। एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डिसेंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित 3000 रुपये या ठिकाणी बँकांमध्ये सोडले आहेत, परंतु बँकांचा नवीन नियम नवीन वर्षामुळे आलेला आहे। त्यामुळे 12 तासामध्ये फक्त 1500 रुपये या ठिकाणी नोव्हेंबरचे तुम्हाला जमा झालेत। डिसेंबरचे आज 12 जिल्ह्यांमध्ये परत एकदा 1500 रुपये खात्यावरती
आल्याचा तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींनो, बहिणींच्या खात्यावरती एका वेळेला फक्त 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचे 1500 रुपये मागील 2 दिवसांच्या पाठीमागे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत। तुम्हाला सुद्धा 2-3 दिवसांच्या पाठीमागे नोव्हेंबरचे 1500 रुपये आल्याचा मेसेज नक्की आला असणार, परंतु आता तुम्ही नक्की नाराज सुद्धा झालाय, कारण डिसेंबरचे नोव्हेंबरचे मिळून 3000 रुपये या ठिकाणी सोडणार होते, परंतु तुम्हाला या ठिकाणी जमा झालेले नाहीत। याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी मिळणार आहे। आणि आज सोमवार 100% तुमच्या हक्काचे राहिलेले आता डिसेंबरचे देखील 1500 रुपये कोणकोणत्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेत हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। लाडक्या बहिणींचा सोमवार 100% या ठिकाणी गोड झालाय। तुम्ही अजिबात काळजी करू नका, कोणाला सुद्धा वगळण्यात आलं नाही, सर्वांना पैशांचं वितरण सुरू झालंय। फक्त एवढंच झालंय की तुम्हाला एकत्र 3000 रुपये सोडले नाहीत, तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण सुरू करण्यात आले। पहिला टप्पा फक्त या ठिकाणी डिसेंबरचा वाटण्यात आलाय आणि त्या ठिकाणी नोव्हेंबरचा वाटण्यात आलाय, परंतु डिसेंबरचा आज बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता बँकांचा नवीन नियम या ठिकाणी 2026 या वर्षामध्ये आता लागू केला आहे। 2025 या वर्षामध्ये बँकांचा वेगळा नियम होता, परंतु फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्याने आता 2026 मध्ये या ठिकाणी बँकांचा नवीन नियम बदलला आहे। डीबीटीच्या माध्यमातून नवीन नियम आला आहे, कारण बँकेच्या खात्यावरती पैसे उकळल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून बँकांचा नवीन नियम लागू केला आहे। यामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया तसेच पोस्ट ऑफिस या बँकांमध्ये ज्या महिलांनी खातं उघडले त्यांना एका वेळी फक्त आणि फक्त 7000 कोटी रुपये आता नोव्हेंबरचे वाटण्यात आले आहेत। 1500 रुपये खात्यावरती वितरित या ठिकाणी आता झाले आहेत। म्हणजे आता 1500 रुपये एकाच वेळेला डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतात। त्यामुळे 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला 2 ते 3 दिवसांच्या पाठीमागे 1500 रुपये नोव्हेंबरचा मेसेज या ठिकाणी नक्कीच आलेला आहे। उरलेल्या सर्व 12 जिल्ह्यात आज 12 तासांच्या आतमध्ये, म्हणजेच आज सोमवार आहे, आज 12 तासांच्या आतमध्ये उरलेले डिसेंबरचे देखील 1500 रुपये खात्यावरती जमा या ठिकाणी व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे जर तुमच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये नोव्हेंबरचे मिळाले असतील तर त्याच बँकेच्या खात्यावरती आता 12 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये डिसेंबरचा आल्याचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय की नोव्हेंबर डिसेंबरचे आम्ही 3000 रुपये एकत्र खात्यावरती सोडले आहेत, परंतु 2-3 दिवसांच्या पाठीमागे अनेकांना नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळाले आहेत। त्यामुळे आज 12 जिल्ह्यामध्ये डिसेंबरचे 1500 रुपये जमा होणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेब एका दौऱ्याला असताना त्यांच्या गाडीमधून पत्रकारांना बोलताना शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की डिसेंबरचे 1500 रुपये आज येतील, 1500 रुपये डिसेंबरचे सुरू आहेत, असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब म्हणालेत। या ठिकाणी तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। अजित दादांनी काल सांगितलेलं आहे। पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा मी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लाडक्या बहिणींनो, आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणले की कोणी सुद्धा काळजी करू नका, नोव्हेंबर डिसेंबरचे आम्ही एकत्र पैसे सोडले आहेत, परंतु 12 तासातून फक्त लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 7000 कोटी रुपये वितरित होत असल्याने 2-3 दिवसांच्या पाठीमागे फक्त 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये नोव्हेंबरचे मिळालेत। आज डिसेंबरचे देखील 1500 रुपये त्याच बँकेच्या खात्यावरती 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेत। परंतु लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीची अट लावण्यात आली नव्हती, परंतु डिसेंबरच्या हप्त्यासाठी मात्र आता केवायसीची कडक अट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या। बघा, सरकारच्या माध्यमातून पात्रता या ठिकाणी डिसेंबरच्या हप्त्या लावण्यात आलेत, कारण की नोव्हेंबरचा हप्ता कोणतीही यादी न चेक करता डायरेक्ट सरसकट सर्वांना वाटप केलंय। परंतु डिसेंबरचा आज जो हप्ता सोमवारी तुम्हाला येणार आहे तर तो अनेक लाडक्या बहिणींना वगळून येणार आहे। मगच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता या 12 जिल्ह्यामध्ये आज खात्यावरती सोडला जाणार आहे। नोव्हेंबरचा हप्ता सर्वांना मिळालाय, परंतु डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी अनेक लाडक्या बहिणींना मोठा प्रॉब्लेम असणार आहे। नेमकं कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज सोमवारी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत याचीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जसा नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपये आल्याचा मेसेज आला
तशाच प्रकारे सेम टू सेम आज गुरुवार त्या ठिकाणी महत्त्वाचा सोमवार आहे, नवीन वर्षाचा 5वा दिवस आणि तुमचा 100% गोड होणार आहे. 1500 रुपये आल्याचा डिसेंबरचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, डिसेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, डिसेंबरचा हप्ता सोडण्यासाठी काय नियम वेगळे या ठिकाणी लावण्यात आलेत का, या प्रश्नाचे उत्तर पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी काय दिले नक्की ऐका. आता बघा लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या होत्या, परंतु डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र ठरवण्यासाठी मोठी अडचण या ठिकाणी महिलांना निर्माण होऊ लागली आहे. या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणी अशा आहेत, त्यांना डिसेंबरचा हप्ता अजिबात मिळणार नाही. तुम्ही वाट बघू नका. नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळालाय, त्यावरतीच तुम्ही समाधान माना, असं एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना सांगितलंय. त्याचं कारण सुद्धा शिंदे साहेबांनी सांगितलंय. आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही नोव्हेंबरचा हप्ता वितरणासाठी कोणतीही चौकशी महिलांची करण्यात आली नव्हती, परंतु डिसेंबरचा हप्ता आम्ही चौकशी करूनच 1500 रुपये आज सोमवारी बँकेच्या खात्यावरती सोडत आहोत. त्यामुळे या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता मिळून पण डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही. आज सोमवार आहे आणि 5 जानेवारी नवीन वर्षाचा 5वा दिवस सुरू झालाय आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना डबल मेसेज येणार आहे हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. काल जर तुम्हाला या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकार परिषद जी झाली त्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आल्या. ते 11,000 कोटी डिसेंबरच्या 1500 रुपये येण्यासाठी आहे. त्यामुळे आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 जानेवारी लाडक्या बहिणींचा कोणाकोणाचा गोड होणार आहे, 100% खरी माहिती काय आल्या नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, ही स्वतः जी माहिती आहे तर ती महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता तटकरे मॅडम जे आहेत, ज्यांच्याकडे महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून पैसे सोडण्याचा अधिकार असतो, त्यांनी स्पष्टपणे आता सांगितलंय की डिसेंबरचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जाणार आहे. मग आता त्या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता कोणाकोणाला मिळणार आहे, तटकरे मॅडम डिसेंबरच्या हप्त्याविषयी काय म्हणाले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तटकरे मॅडम ज्यांच्या हातात हप्ता वितरणाची या ठिकाणी आता हातात असतं, त्यांनी सांगितले की डिसेंबरचा हप्ता जवळपास 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सोमवार 5 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा 5वा दिवस या ठिकाणी सोडलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मागील 2-3 दिवसामध्ये 1500 रुपये फक्त नोव्हेंबरचे मिळाले असतील म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. आज परत एकदा पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये डिसेंबरचं सुरू झालंय. 12 जिल्हे आजसाठी कोणते निवडलेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना दोन्ही पण हप्त्यांचे पैसे मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असं एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना या ठिकाणी म्हणाले आहेत. आणि तशा प्रकारे आता सरकारने दिलेला शब्द पाळलाय. महिलांना डिसेंबरचे देखील 1500 रुपये सकाळी 10 वाजल्यापासून बँकेच्या खात्यावरती जमावू लागलेत. बघा 2-3 दिवसांच्या पाठीमागे तुम्हाला 1500 रुपये आल्याचा मेसेज आला असेल, तशाच प्रकारे तुम्हाला डिसेंबरचा 1500 रुपये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळणार आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून फक्त 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्हे आजसाठी निवडलेत. सरकारने सांगितले आज 12 जिल्हे डिसेंबरसाठी वाटण्यात येईल, उद्या 12 जिल्हे आणि परवा 12 जिल्हे असं 3 दिवसांच्या आतमध्ये डिसेंबरचा हप्ता वाटप करून संपवा, अशा प्रकारची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिल्या. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये डिसेंबरचा मेसेज 12 जिल्ह्यामध्ये आल्याचा बघणार आहे. बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे जे डीबीटीचा नवीन नियम आलाय, जे तुम्हाला ऐकून सुद्धा या ठिकाणी माहित असेल की 3 टप्प्यामध्ये पैशांचं वाटप नोव्हेंबरचे झालेलं होतं. म्हणजे आज सोमवार, आज त्या ठिकाणी 5 जानेवारी नवीन वर्षाचा 5वा दिवस, त्या ठिकाणी पैशांचं वाटप 3 टप्प्यामध्ये होणार आहे. म्हणजे जसं की नोव्हेंबरचे 1500 रुपये सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटला गेला, त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसरा टप्पा वाटण्यात गेला, त्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळी 6 ते रात्री 1 वाजेपर्यंत तिसरा टप्पा वाटण्यात आला. तशाच प्रकारे डिसेंबरचे देखील आज त्याच नियमाप्रमाणे आता वाटप करण्यात येणार आहे. सेम टू सेम आज सोमवारी या 12 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तशाच प्रकारे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींचा नवीन वर्षाचा 5वा दिवस 100% गोड झाल्याचं बघायला मिळतंय। डबल हप्ता तुम्हाला जमवत आहे, म्हणजे 2-3 दिवसांच्या पाठीमागे नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला, परंतु आज डिसेंबरचा हप्ता देखील जमावा लागलाय। सकाळी 10 वाजता बँका उघडल्या महिलांना दुसरा मेसेज डिसेंबरचा आलेला आहे, तो म्हणजे डिसेंबरचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आलाय। मग हे डिसेंबरचे 1500 रुपये नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेत, यासाठी काही अटी पात्रता लावलेत का, सरकारच्या माध्यमातून त्या अटी पात्रता कोणत्या लावलेत, असं 100% सरकारच्या माध्यमातून खरी बातमी या ठिकाणी समोर आल्या। त्यामुळे 1500 रुपये मिळालेल्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी डिसेंबरचे 1500 रुपये आता मिळणार नाहीत, कारण अटी कडक लावलेत। कारण डिसेंबरच्या हप्त्यासाठी अनेक पात्रता सरकारच्या माध्यमातून नवीन लावण्यात आल्या आहेत। अनेक यासाठी पहिल्या ज्या अटी सरकारच्या माध्यमातून 2025च्या होत्या तर त्या रद्द करण्यात आल्या आणि नवीन अटी सरकारच्या माध्यमातून आता 2026 या नवीन वर्षामध्ये लावण्यात आल्या। पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या की आता वडिलांच्या किंवा पतीच्या नावावर जी जमीन असते तर ती सरकारच्या माध्यमातून आधार कार्डला लिंक तुमची करण्यात आलेली असते, तर 10 एकरपेक्षा जास्त पतीच्या किंवा वडिलांच्या नावावर तुमची जमीन अजिबात नसायला पाहिजे। जर 10 एकरपेक्षा जास्त असेल तर डायरेक्ट त्यांना डिसेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आल्या। सरकार काय म्हणतंय, आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी या ठिकाणी 1500 रुपये पाठवतो। जर करता तुम्ही श्रीमंत महिला असाल, 10 एकरपेक्षा जास्त नावावर तुमच्या घरामध्ये शेती असेल तर अजिबात तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये आता जमा होणार नाहीत, तुम्ही वाट बघू नका, अशा प्रकारचा पहिला नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय। मग आता पुढचे नियम कोणते आहेत, तुम्ही यामध्ये पास होताय का, आणि आज सोमवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी 5 जानेवारी सोमवार गोड होणार आहे ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरी अट सरकारच्या माध्यमातून कोणती लावण्यात आल्या, सर्वांनी लक्षात ठेवा, तुम्हाला पैशांचं वितरण 3 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 4 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होईल। 12 जिल्ह्यापैकी पुढील 4 जिल्ह्यामध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल। त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये तिसऱ्या गटातील लाडक्या बहिणीला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। मग आज 5 जानेवारी तुम्हाला कोणाकोणाला मेसेज येणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मेसेज येणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण त्या ठिकाणी दुसरा नियम अत्यंत कडक आहे। यामध्ये जवळपास 8.5 लाख लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र करण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिली आहे। मग दुसरा नियम या ठिकाणी कोणता आलाय, तर लक्षात ठेवा, आता तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती सर्वांना मिळालाय, परंतु डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही नोव्हेंबरचा हप्ता 2 पेक्षा जास्त महिलांनी घेतलेला नसला पाहिजे। सरकार काय म्हणते, फक्त आणि फक्त तुम्ही घरातील 1 जण व्यक्ती किंवा 2 जण हप्ता घेऊ शकता। 2 पेक्षा अधिक हप्ता ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबरचा घेतलेत त्यांना डिसेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र करण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्याचं कारण म्हणजे तुम्ही फक्त घरातील 2 पेक्षा जास्त महिला हप्ता घेऊ शकत नाही, जर घेतला तर सर्वांचेच हप्ते या ठिकाणी बंद होतील। त्यामुळे दुसरा नियम तो त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आला का बघा। त्यानंतर तिसरा नियम थोडा कडक करण्यात आलाय, जे तुमच्या आधार कार्डशी संबंधित आहे। तर तिसरा नियम कोणता आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे आता इथून पुढे तिसरा नियम कोणता आहे हे पण सांगतो, आणि नेमकं तुम्हाला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे येतील, की दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे येतील, की संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैसे येतील, याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु त्याआधी तिसरा नियम आहे, यामध्ये 8.5 लाख लाडक्या बहिणी कोण कोण अपात्र ठरणार आहे ते देखील झटपटपणे समजून घेऊया। त्यानंतर सोमवारी आज 5 जानेवारी रोजी कोणाकोणाला डिसेंबरचे 1500 रुपये येणार आहेत हे देखील समजून घेऊया। आता आपण बघत आहोत नेमकं तिसरा नियम सरकारच्या माध्यमातून कोणता लावण्यात आलाय बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तिसरा नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आधार कार्डवरील पत्ता चुकीचा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला जोडलाय। बघा, सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका ज्यावेळी महिलांनी दिलेल्या आधार कार्डाच्या पत्त्यावर आता मागच्याच महिन्यामध्ये चौकशीसाठी गेल्या होत्या, त्यावेळी असं आढळून आलं आहे की बहिणी काय करू लागल्या आहेत की तपासणी होईल, आम्हाला अपात्र करतील म्हणून चुकीचा पत्ता या ठिकाणी आता त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमात चुकीचा पत्ता दिलेल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी अपात्र करण्यात आल्याची माहिती स्वतः महिला व बाल विकास खात्याने दिली आहे। त्यामुळे अशी चूक तुम्ही परत करू नका।
असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता आपण बघत आहोत चौथा नियम, ज्यामध्ये 5.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आले। ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या घरामध्ये जर कोणी घेत असेल, म्हणजेच तुम्ही शेतकरी कुटुंबातील महिला असाल आणि तुमच्या पतीला किंवा वडिलांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटत असेल, तर राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले, तुम्ही आता नमोचा तर हप्ता घ्या किंवा त्या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तर हप्ता घ्या, परंतु ही जी अट आहे तर ती मार्च 2026 पासून लागू होणार आहे। त्यामुळे तुम्ही नमोचा हप्ता तर घेऊ शकता किंवा लाडक्या बहिणीचा तर हप्ता घेऊ शकता, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज वार सोमवार आहे आणि आज या ठिकाणी 5 जानेवारी वर्षाचा नवीन वर्षाचा 5वा दिवस कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले, बघा जिल्ह्यांची यादी सांगतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर, दुसरा अकोला, त्यानंतर तिसरा सांगण्यात आलाय तो म्हणजे या ठिकाणी आता अकोला झाल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी नांदेड, बुलढाणा, बीड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागांमधील लाडक्या बहिणीला पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण डिसेंबरचे देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, KYC प्रक्रिया अपडेट करून ठेवा, नक्कीच तुम्हाला पैशांचं वितरण होईल, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।